बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे। त्यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली होती। प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो 7 दिन, विधाता, दादागिरी, पानिपत अशा विविध सिनेमातील दमदार भूमिकांनी पद्मिनी कोल्हापुरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे। पद्मिनी कोल्हापुरे यांचा चिमणी पाखरं हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता। यानंतर त्यांनी मंथन, प्रवास अशा काही मराठी चित्रपटात काम केले। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांनी चित्रपट निर्माते प्रदीप शर्मा यांच्याशी प्रेमविवाह केला। पुढे त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव प्रियांक शर्मा आहे। प्रियांक शर्मा सुद्धा आता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। प्रियांकने न्यूयॉर्कच्या ली फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरवले। त्यानंतर त्यांनी फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले। त्यानंतर सब कुशल मंगल या सिनेमातील त्याने साकारलेलं पप्पू मिश्रा हे पात्र खूप गाजलं होतं। त्याने आपली बालमैत्रीण शाजा मोराणी हिच्याशी लग्न केले। वयाच्या 15व्या वर्षापासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते। शाजा सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। तिने ऑलवेज कभी कभी, हॅपी न्यू इयर या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे। सध्या प्रियांक आणि शाजा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत। प्रियांक शर्मा हा रेस फिल्म नावाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये पार्टनर म्हणून काम करतो। तसेच प्रियांक आणि शाजा हे नवरा बायको मिळून स्वतःचे मिस्टर अँड मिसेस नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवत आहेत। या माध्यमातून त्यांनी अनेक गाण्यांची आणि जाहिरातींची निर्मिती केली आहे। त्यांनी बनवलेली ब्लॉकबस्टर 7 हिंदुस्तानी, बारिश ही गाणी गाजली आहेत। तसेच या निर्मिती संस्थेमार्फत त्यांनी डियावोल या शाहरुख खानच्या कपड्याच्या ब्रँडसाठी ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन सुद्धा केली होती। अशा प्रकारे पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आणि सून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मनोरंजन क्षेत्रात नाव कमवत आहेत।